खरातांच्या एकंदरीत त्यांनी जे कांड केलंय याची सरकारला पहिल्यापासून कल्पना होती, मुख्यमंत्र्यांना कल्पना होती आणि यात हजारो व्हिडिओ जे आहेत ते एकंदरीत खरात प्रकरणामध्ये हे सरकारजवळ, गृहमंत्र्याजवळ आहे. मात्र SIT जवळ काही सिलेक्टिव्ह फक्त 53च व्हिडिओ देण्यात आलेले आहेत आणि त्या 53 व्हिडिओमधून कुठेतरी त्यांच्याच सरकारमधील त्यांच्या विरोधकांना टार्गेट करण्याच्या अनुषंगानं हे सिलेक्टिव्ह व्हिडिओ फिरवल्या जात आहेत. सर्वच्या सर्व व्हिडिओची SITच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि फडणवीसांनी असे सिलेक्टिव्ह व्हिडिओज का दिले आणि बाकीचे व्हिडिओ का दाबून ठेवले याचा खुलासा केला पाहिजे. आज 14 डेजचे पोलीस कस्टडीची सुनावणी झाली आहे, त्याच्यावर नाही काय एकंदरीत पोलीसचं काम करेल, कायद्याचं काम करेल, मात्र सरकारचं काम करत नाही हे या निमित्तानं प्रकर्षानं जाणवत आहे. काल आपण एक ट्विट केलं होतं आदित्य तटकरेवर. आदित्य तटकरे आज ट्विट केलं आहे आणि अनेक लिंक शेअर केल्या आहेत, त्याच्यावर आपली नाही एकंदरीत यावर जे टीकेचं झोंड उठत असताना महिला आणि बालकल्याण ज्या मंत्री आहेत त्यांनी शोषितांना, पीडितांना जाऊन जो दिलासा देण्याचं काम आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका त्या घेत नाही आहेत आणि त्यांनी काय बोलले नाही बोलले हा विषय आपल्या ठिकाणी आहे, मात्र त्यांनी चुप्पी साधलेली आहे. त्या या प्रकरणात कुठली भूमिका घेत नाही हे खरं आहे. मंगलप्रभात लोढा म्हणाले की जैन मुले तावडे महापौर झाली, त्याच्यावर भारतीय जनता पक्ष हा पोलरायझेशन करणारा पक्ष आहे. जातमध्ये, धर्मामध्ये भेदभाव निर्माण करून राजकारण करणं ही त्यांची पद्धत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू, मुस्लिम, दलित, सवर्ण अशा पद्धतीचे वाद करत असताना पुढे जाऊन मराठा, OBC हाही वाद भारतीय जनता पक्षाने केला आहे आणि या जातीवादाच्या एकूण सर्व या जंजालामध्ये आता जैन आणि हिंदू अशी एक रेष ओढण्याचा प्रयत्न हा सातत्याने होत आहे. आम्ही या सर्व जातीवादाचा धिक्कार करतो, निषेध करतो.